जय महाकाल. जय श्री महाकाल. वेलकम बॅक टू माय चॅनल. रात्रीचे वाजले 8:30. आम्ही आता आलो आहे महाकाळेश्वर उज्जैनमध्ये. महाकाळेश्वर उज्जैनला यायला तुम्ही प्रायव्हेट व्हेकल किंवा ट्रेननी पण येऊ शकता. जर तुम्ही ट्रेननी येत असाल तर इथे जवळचं स्टेशन आहे उज्जैन, किंवा तुम्ही इंदोरला येऊन बाय बस किंवा प्रायव्हेट व्हेकलनी पण येऊ शकता. महाकाळेश्वर मंदिरमध्ये जर तुम्हाला भस्म आरतीमध्ये जायचं असेल तर इथे ऑनलाईन बुकिंग करावी लागेल, किंवा भारत माता मंदिरच्या जवळच बुकिंग काउंटर आहे, तिथून तुम्ही बुकिंग करू शकता. भस्म आरतीची वेळ आहे सकाळचे 4 ते 6 पर्यंत. नमस्कार मित्रांनो, आज आहे दुसरा दिवस. आम्ही आलो आहे उज्जैनमध्ये. वाजले सकाळचे 9:30. आम्ही कालच आलो आहे. काल 7 वाजेपर्यंत इथे पोचलो. खूप घाई गडबड झाली आमची इकडे आल्यावरती. पहिले तर आम्ही इकडे आल्यावरती दर्शन घेतलं. ती व्हिडिओ काल होती, म्हणजे तुम्ही पाहिलीच असणार. दर्शन घेतलं. इथे खूपच गाड्यांचा आवाज आहे. तर मी सांगत होतो आम्ही तिकडे फिरलो मंदिरात, खूप काही बघितलं. त्याच्यानंतर आम्ही निघून पहिलं तर आम्ही जेवलो. जेवून मग आम्ही हॉटेल बघितलं, हॉटेलमध्ये स्टे केला. आत्ता वाजले 9:30 आणि आम्ही आता निघतो आहे. आमचा प्लॅन असा आहे की आम्ही डायरेक्ट नाशिकला स्टे करणार आहे. तिकडे आमच्या मित्राची बॅचलर्स पार्टी करणार आहे, तर तिकडे काही अरेंज करायचं आहे. तर आम्ही आता निघतो आहे. सो तयारी तर चालू आहे आमच्या मित्रांची. बॅग्स वगैरे सगळे खाली आणले, गाड्या रेडी आहेत. तर हे सगळे माझे मित्र. आपले मग झाली का झोप घातली होते. आता परत 10 तास गाडी चालवायची बाई. आमचा प्रो ड्रायव्हर आहे, प्रोफेशनल आहे. बघूया आम्ही चालवणार. प्रोफेशनल काय नाही, जरा आहे समजून घ्या तुम्ही. तिथे आल्यावरती आम्ही पहिलं दर्शन घेतलं श्री महाकालेश्वर मंदिराचं. त्याच्यानंतर आतमध्ये आम्ही फिरलो. ती व्हिडिओमध्ये सगळं असेलच. एक सेकंड. इथे पोचल्यावर आम्ही महाकाळेश्वर मंदिराचं पहिलं दर्शन घेतलं. त्याच्यानंतर आम्ही या मंदिराच्या आतमध्ये खूप ठिकाणी फिरलो. तिथे फिरण्यासारखं खूप काही आहे. त्याच्यामध्ये तर पूर्ण एक दिवसच जाईल. आणि मंदिरात फिरल्यानंतर जे काही बघितलं ते तर व्हिडिओमध्ये सगळं कॅप्चर केलं आहे मी, आणि तुम्हाला पण बघायला मिळालं असेल. पण एक गोष्ट आहे की दर्शन आम्हाला थोडं टाईम लागला, 2 तास लागले लाईनमध्ये. गर्दी खूप होती. त्याच्यानंतर आम्ही मंदिरात फिरलो. मग मंदिरामध्ये फिरता फिरता खूप काही गोष्टी बघितल्या, पण त्या गोष्टी बघण्यासारख्या होत्या. आम्ही ते बघितलं ते संध्याकाळच्या टाईमलाच बघायला पाहिजे अशा गोष्टी आहेत. म्हणजे तिकडची लाईटिंग खूप चांगले प्रकारे केली आहे. तर
आम्ही दर्शन घेतल्यानंतर फिरलो, खूप टाईम झाला. आपले गाववाले मिस्टर पाताडे बुवा, तुम्हाला कसं वाटतं इकडे मध्ये गाडी चालवून? एकदम मजा आलेली आहे. सगळी गाडी चालवायची हौस पिटलेली आहे. पण भारी चालवता ना बाबा ही गाडी, एकदम मस्त. आमच्या ह्या मित्राचा बर्थडे आहे बाबा आज. हॅपी बर्थडे मित्रा. थँक्यू. मग कसं वाटलं उज्जैनमध्ये येऊन? म्हणजे Full काल enjoy. आपण दर्शन घेतलं उज्जैनमध्ये, जे सगळं फिरलो, कसं वाटलं? उज्जैनमध्ये फुल मजा आहे एकदम. या दर्शनाला एकदा यायलाच पाहिजे, खूप मजा येईल. आणि थोडी गर्दी असते तेवढंच. पण टाइम बघून आणि Time वेकेशन adjust बघून या उज्जैनमध्ये. प्रवीण द पबजी मॅन आणि हा तुषार, ह्याचीच आहे बॅचलर्स पार्टी. हाय एव्हरीवन. हाय, हा तर माहिती आहे आपला भाऊ. चला आता आम्ही निघतो, गाडी रेडी आहे सगळी. चलो सी या. Like a Hellcat.